2000ला एक आपल्या देशातला पहिला रियालिटी शो आहे सुपरस्टार नावाचा, तो मी जिंकलो होतो. अच्छा. मी संजय नार्वेकर सरांचा डायहार्ड फॅन, म्हणजे डायहार्ड म्हणजे डायहार्ड फॅन. लोकांना माहिती आहे माझी 200 रुपये नाईट होती, 250 रुपये नाईट व्हायची. What are you saying? 250 रुपये नाईट झाली, ते केदार सर त्यांच्या पाकिटातले 50 रुपये मला टाकायचे. याच्या पकडलं, मग त्यात खेळ बोलले. मी चिडला तर हे मामा, रडला तर हे मामा, ह्याच्या मामा, याच्याला मामा, हिच्याला मामा, अशी ती भाषा झाली. आणि सांगायचं तर महेश मांजरेकर ही व्यक्ती माझ्या आयुष्यातली बाप माणूस आहे. म्हणजे त्यांनी मला विनोदाच्या पुढे जायला शिकवलं. सरांनी जी ॲनिमलची डेफिनेशन लिहिली आहे ना ह्या नाटकात, जी बी टू बी ऑर नॉट टू बीच्या माध्यमातून, ब्रिलियंट आहे. म्हणजे मला कॅरेक्टरची डेफिनेशन ती आहे की त्या माणसाला दुःख माहितीच नाही आहे, तो आनंद. आजूबाजूला होणाऱ्या गोष्टींबद्दल बोलतो, खरं सांगतो, त्याच्यावर भाष्य करतो आणि मग गंमत करून निघून पण जातो. अशा सगळ्या पद्धतीच्या गोष्टी तू या नाटकात करतोस. परफॉर्म करताना म्हणजे जबाबदारी आहे, कारण महेश मांजरेकर सारख्या एका दिग्गज लेखक दिग्दर्शकाने आपल्यासारख्या नटावरती जबाबदारी टाकली आहे. पण ती डिरेक्टरचं विजन आहे सरळ, की म्हणजे ती लोक काळ्या कपड्यात फिरतात. मग मी एवढा घाबरलो होतो ना. बरं महेश सर समोर असतील ना तर वेगळं दडपण येतो. भाई साहेब मी रडलो होतो. आणि पहिल्या प्रयोगाची ही पण आठवण आहे की पहिल्या प्रयोगाची बेल, थर्ड बेल ही भरत जाधव सरांनी दिली होती. तो कावाला या करतोय, कौन प्यारे करतोय, उसनं तेरा तोबा तो, त्याला कळतच नाही नक्की काय. मी इकडून गेलो तर इकडून घेईन, नाही तर इथून एंट्री घेईन, इकडे त्यांची मागच्यांची पळापळ. सर बोलतात काय करायचंय मला इकडून, मी येतो ना. राजू असतं कधी कधी, बरं राजू पण अलर्ट असतं सर. इथे एंट्री, इथे एक्झिट आहे, इथे घेतली, हा युनिट अगे माझ्यावर धडधड. तोपर्यंत सर गेले स्टेजवर. नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि SPDP ह्या आमच्या नवीन YouTube पॉडकास्टमध्ये किंवा आमच्या पॉडकास्ट तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आमच्या पॉडकास्टचं नाव रसिक हो. माझी मैत्रीण मनोहर नाईक, वा मला खूप छान वाटतं. एकतर म्हणजे ऍक्च्युली स्टारफिश असल्यासारखं वाटतंय मला. इथे आलेला कॉफी मिळालेली आहे आणि खूप बरं वाटतंय की मनोहरने असं काहीतरी सुरू केलं. आणि मी त्याच्या 17-18 पॉडकास्ट झालेले आहेत आमचे, आणि हा स्पेशल पॉडकास्ट सिद्धार्थ जाधव बरोबर आपण करत आहोत. येस मनवा. तर मला काही बोलायला कारण बोलायला तिने, मी मनवाला कधी असं नाही पाहिलंय. व्हॉट गोईंग ऑन या लेवलची अशी हे नको, त्यामुळे सुरुवात केली. येस. तर थँक्यू सिद्धू. हा, आपण रसिको मध्ये तुला बोलवलंय कारण तुझं नाटक ॲनिमल आता जोरदार चालू आहे. पुढच्या काही दिवसात 50वा प्रयोग घेणार आहे. हो. तर मला तुला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की मला वाटतं खूप वर्षांपूर्वी तुझं लोचा झाला रे पाहिलं होतं, त्याच्यामध्ये तुला एकही धड वाक्य नव्हतं, सगळ्याची कशी कशी ते होतं. आणि आता ॲनिमल हे नाटक आहे ज्याच्यामध्ये फक्त तू बोलतोस. ही अशी जर्नी जवळजवळ 15, 20, 25 वर्षाची तुझी आहे. तर नाटक हे सातत्याने तुझ्याकडे तू करत असतोस. तुझी सुरुवात कदाचित आपण म्हणू शकतो तिथून झाली, कारण रुपारेल वगैरे. तर ते आधी सांग. हा, तर वा, म्हणजे खूपच काय म्हणतात ते, अशा कॅन्डिड गप्पा आहेत. त्यामुळे ते बघ, बेसिकली माझी सुरुवात नाटकाने झालेली आहे. माझं पहिलं व्यावसायिक नाटक तुमचा मुलगा करतो काय, स्वर्गीय विनय आपटे सरांनी निर्माण केली. त्यांची निर्मिती होती. देवेंद्र सरांनी डिरेक्ट केलं होतं. प्रियदर्शन जाधव, सुहास परांजपे, नारायण जाधव सर, रागिनी सावंत मॅम, त्यानंतर पंढरीनाथ कांबळे, स्टार स्टार्टेड होतं. हा सगळं, ज्योती सावंत, अशी सगळे अशी. आणि त्यात मला ती भूमिका होती 4-5 रोलची. जयवंत भालेकर नावाचा एक मित्र आहे आपला, तो बऱ्याचशा सिनेमांमध्ये काम करतो. तो माझ्या दादाचा मित्र. आणि तुला माहित नसेल पण मी ना 2000ला एक आपल्या देशातला पहिला रियालिटी शो आहे सुपरस्टार नावाचा, तो मी जिंकलो होतो. अच्छा. हा भाई. आणि ते आणि आपल्यावर आपली फॅमिली पण स्ट्रगल करत असते ना, की बघ रे माझ्या भावाला, बघ रे आमचा मुलगा चांगला करतो. तर दादाने जयवंतला सांगितलं होतं की माझा भाऊ जरा आहे, काय करते आधी बघ. आणि जयवंत भालेकर तेव्हा देवेंद्र सरांना असिस्ट करत होता. मग जयवंत भालेकर सरांनी मला देवेंद्र सरांकडे घेऊन गेले आणि तुमचा मुलगा करतो काय मला मिळालं 26 जानेवारीला 2001ला का 2000ला ते नाटक ओपन झालं. मी 15 जानेवारीला जॉईन झालो. विनय आपटे सर होते, स्वर्गीय आपले संतोष खोत्रेकर सर होते, ते निर्माते होते. आणि ते माझं पहिलं व्यावसायिक नाटक. पण त्यात मला पहिल्या अंकात एकच एंट्री होती आणि दुसऱ्या अंकात 5 एंट्री होत्या. तर मी पहिल्या अंकात पहिली एंट्री झाली की मी क्राय रूम मध्ये जाऊन अख्खं नाटक बघायचं. आणि तेव्हा पॅडीचं टायमिंग मला खूप असं भारावायचं. मी पॅडी सारखं ते टायमिंग मारायचो. दर्शन जाधव आमच्या रुपारेलचा स्टार, त्याचं पहिलं व्यावसायिक हिरो नाटक. तर ते पहिलं नाटक, तिथून सुरुवात झाली. मग तो कॉन्फिडन्स,
मग पॅडीमुळेच मला हसाचे कटफू, TRP सारख्या मालिका मिळाल्या. तिथून केदार सरांची ओळख झाली. मग त्या दरम्यान आम्ही आणखीन एक नाटक केलं ज्याचं नाव होतं राम भरोसे. मी, अभिजित चव्हाण, आशिष पवार, आम्ही तिघं आणि देवेंद्र सरांनी ते लिहिलेलं दिग्दर्शित केलेलं नाटक होतं. आणि त्याचे 24 प्रयोग झाले. आणि तोपर्यंत पॅडीमुळे भरत सर, अंकुशदादा, केदार सरांची ओळख झाली आणि केदार सरांनी लोचा दिली. सो मी संजय नार्वेकर सरांचा डायहार्ड फॅन. म्हणजे डायहार्ड म्हणजे डायहार्ड फॅन. म्हणजे तू जितेंद्र जोशीला काहीतरी विचार की रुपारेलच्या गेटवर आम्ही भांडलो होतो की संजय नार्वेकर ग्रेट की अमिताभ बच्चन ग्रेट. आणि मी म्हणतो संजय नार्वेकर ग्रेट, अमिताभ बच्चन ग्रेट असतील. मग या लेवलचा डायहार्ड फॅन. म्हणजे मधुरा वेलणकरनी मला बर्थडे गिफ्ट म्हणून INT ला साहित्य संघात 23 ऑक्टोबर ह्या डायरीवर मी संजय नार्वेकर सरांची सही घेतली होती. ते माझं असा डायहार्ड फॅन. तर त्यांच्यावर काम करायची संधी मिळाली. आणि मग लोचा बरोबर म्हणालीस तू. काय झालं, लोचाचं रीडिंग झालं. ते काशीनाथ गाणेकर हॉल आहे ना शिवाजी मंदिरच्या वरती, काशी का म्हणायचो का आपण त्याला, ते तिथे रीडिंग झालं. केदार सरांनी वाचलं. आणि तर मी अगोदर एक्साइटेड होतो कारण मला कळलं होतं की लता नार्वेकर प्रोड्यूस करणार आहे, संजय नार्वेकर काम करत आहेत. पण भाई त्या नाटकात काही नाही ग. आधी मला इकडे जातो आणि मला करायचं होतं कारण मला व्यावसायिक नाटक, ते पण एवढ्या मोठ्या लोकांबरोबर. तर मला केदार सर एवढे म्हणाले की माझ्यावर विश्वास ठेव आणि कर. आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवला. आणि मग लोचा म्हणजे ती भाषा पण त्यांनी शोधली. तो काय बोलला आधी मानव, तुला माहिती नसेल, खूप कमी लोकांना माहिती आहे. माझी 200 रुपये नाईट होती, 250 रुपये नाईट व्हायची. 250 रुपये नाईट झाली. ते केदार सर त्यांच्या पाकिटातले 50 रुपये मला टाकायचे. कारण माझी अपेक्षा होती मला 250 रुपये नाईट मिळावी, कारण मला तुमचा मुलगाला तेवढीच मिळत होती. पण राजीव नार्वेकर सर म्हणाले खूप ऍक्टर आहे तर आपण जरा, तर ते 200 पर्यंत होतं. पण मला केदार सर म्हणाले तू किती पाहिजे, सर 250 तरी. तर मग 250 यायला लागले. आणि मग कळलं की त्यांच्या सरांच्या पाकिटातले 50 यायचे. त्यामुळे त्यांना माहिती होती की तू हे करायला पाहिजेस, हे कॅरेक्टर तुझ्यात आहे, ती चपळता आहे. आणि गॉड मस्ट बी क्रेझी नावाची एक फिल्म आहे ती आम्ही पाहिली होती. तर ते आदिमानवाची भाषा कोण शोधायची असं काहीतरी ते बोलतं ना ते आदिवासी. बघितलं तू गॉड मस्ट बी, लय पिक्चर बघितला मी. पण त्यात ना ते तो आदिमानव आहे ना, तो विनोदी असला ना तरी त्याला इमोशन आहे. बरोबर. की त्याच्या 7 पिढ्या त्या माणसाला, तर तो आहे कंदमुळ खाण्याची वॉटेवर, ज्याची एनर्जी उड्या बिड्या मारतोय, अग्रेशन आहे, इमोशन आहे, तर त्याला आहे. तर ते परफॉर्म कसं करायचं. मग मला मदत केली भरत जाधव सरांनी. कारण भरत जाधव सरांनी ऑल दी बेस्ट मध्ये मुख्याची भूमिका केलेली आणि त्यांनी हा स्वर पकडला होता, आओ एओ आओ एओ. बरोबर. मग सरांनी मला सांगितलं काहीतरी शब्द पकड. मग आम्ही ते एचामा पकडला, एचामा पकडलं. मग त्यात खेळ बोलले. मी चिडला तर एचा मामा, रडला तर एचा मामा, एचाला मामा, अशी ती भाषा झाली. आणि मग झालीच ग. आणि मग केदार सर तुला माहितीये ते ना इथून मॅड आहे. त्यांना हे माहितीये ब्लॅकआउट झाल्यानंतर पहिल्या सीन मधल्या दुसऱ्या वाक्याला पंच पडला पाहिजे आणि ब्लॅकआउट व्हायच्या अगोदर पंच पडला पाहिजे. हे त्यांना की ब्लॅकआउट हे त्यांचं लॉजिक आहे. आणि ते म्हणजे अख्खं त्यांनी मला सेट सांगितलं. मला बोल जाशील वरती जाईन, उडी मारशील जाईन. एक सिक्वेन्स आहे ज्याला नेहमी टाळ्या यायच्या की संजय सर म्हणायचे हा बघा तुम्हाला दिसतोय हा आमचा विद्यार्थी पहिलीतून दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी करत 8वी, 10वीत पहिला आलेला आहे. तर हे सगळं बोलताना मी कपाटावर चढून लटकून डायरेक्ट खुर्चीवरून बसायचो. तर ते नितीन नेरुरकर सरांचं नैपथ्य होतं ते. सो लोच्यामुळे तो कॉन्फिडन्स मिळाला. लोच्यामुळे म्हणजे तुमचा मुलगा करतो त्यामुळे एक आत्मविश्वास मिळाला नाटकासाठी. व्यावसायिक रंगभूमीवर 14वीला असताना काम मिळालं. पण म्हणजे नाट्य परिषदेचे अवॉर्ड मिळाले, झीचं नॉमिनेशन मिळालं, त्याला रिकग्निशन लोच्यासाठी. बरोबर, कारण ते लक्षात राहिलेलं माझ्या पण नाटक. आणि लता नार्वेकर मॅमनी असं मला सांगितलं होतं की मुख्य नट सोडून ना कधी त्या म्हणजे दुसऱ्या नटाची ऍड होत नाही. तर एकदा आदिमानवाची प्रॉपर कॅप्शनवाली ऍड आलेली. अमितने मठामध्ये खूप मोठं आर्टिकल लिहिलं. सगळं ते अचानक येतं बघ. अचानक इन द सेन्स तुमची इंटर कॉलेजिएट उर्पवारेल यांनी करता पण व्यावसायिकसाठी असं रेकग्निशन मिळणं ते लोचा झालेलं होतं. आणि तू बरोबर म्हणते की त्यात शब्द नव्हते पण भावना होत्या. आणि त्या भावना अजूनही लोकांना माहितीये कारण तो एक माझा आयकॉनिक रोल आहे. आताही लोकांना म्हणजे ती जी लोक आहेत ना त्यांच्या तर पोरं झाली पण ते याच्याला मामा हे करतातच आणि ते अजूनही आहे. ते म्हणजे माझं क्रेडिट नाही, ते केदार सरांचं, भरत सरांचं आहे. ते मी म्हणजे आणि मेन म्हणजे पॅडीच आहे किंवा जयंत भालेकरचं आहे ज्यांनी मला तिथपर्यंत नेलं.
आणि मग तिथून आता जे हे नाटक, आता इथे पण लेखक दिग्दर्शक महेश मांजरेकर आहेत, जेही तुझ्यासाठी जसा केदार खूप जवळचा आहे तसा महेश दादा पण आहे. हेच म्हणजे ते त्यांनी नाटक हे लिहिलंय, डिरेक्ट केलंय. तर हा रोल तुझा, कारण त्याच्यात लोचा झालारे मध्ये आधी मानव होता, इथे मानव आहे पण त्याची कॉम्प्लेक्सिटी आहे, त्याच्या असंख्य इमोशन्स आहेत, त्या विविध स्तरांवरती तुम्हाला खेळवतात, रडवतात, हसवतात. तू म्हणालास तसं की त्या आधी मानवचं होतं तेच ह्याचं पण आहे, पण हे जास्ती कॉम्प्लेक्स आहे. तर हे कॅरेक्टर तू कसं काय घडवलंस, म्हणजे ह्याची ट्रिक काय जशी त्याची ह्याच्या मामा होती? प्रामाणिकपणे सांगायचं तर महेश मांजरेकर ही व्यक्ती माझ्या आयुष्यातली बाप माणूस आहे. म्हणजे त्यांनी मला विनोदाच्या पुढे जायला शिकवलं. तू कॉमेडी तुझा बाज आहे, लोक असतात कॉमेडी किंग सगळं आहे, पण ऍक्टर म्हणून तू आहेस पुढचा. आणि तू बघशील तर त्यांनी मला सिनेमात पण ज्या भूमिका दिल्या, दे धक्का पासून ते आत्ता पुन्हा शिवाजीराजे भोसले, त्यात पण मी जो उस्मान खिल्लारी केलाय तू बघशील तर तो वेगळाच आहे. ते नेहमी नट म्हणून माझ्यात काहीतरी वेगळं शोधतात बरोबर. आणि मला सांगतात की हे तू करू शकतोस. मी ते म्हणजे एक चंद्रकांत भंडारी सर आहेत माझे वर्ग शिक्षक, ते मला संपूर्ण नावाने हाक मारतात, सिद्धार्थ कुमार रामचंद्र जाधव. त्याच्यानंतर दुसरी व्यक्ती आहे जी महेश मांजरेकर आहेत, त्यांना फोन केला ना, बोला सिद्धार्थ कुमार रामचंद्र जाधव असं ते त्यांना आणि इन आउट मी तो मुलगा विद्यार्थी माहिती आहे. तर ते ना नेहमी मला चॅलेंज करतात नेहमी मला. आणि महेश सर स्वतः एक म्हणजे स्वतः एक कडक ऍक्टर आहेत, बरोबर. ते कमाल कलाकार आहेत आणि ते सहज आहेत, ते इज मध्ये आहेत. मग ते सांगतात की आता करून दाखव. तर अॅनिमल बद्दल म्हणायचं तर याची प्रोसेस खूप मस्त आहे, मोठी आहे, छान आहे. कारकिर्दीला 25 वर्ष झाली पूर्ण. तर नाटक करूया. तर हे नाटक मी तुला माहिती असेल तर मी तुमचा मुलगा लोचा झाल्यानंतर मी केलं जागो मोहन प्यारे. बरोबर. जागो नंतर मी केलं मी शाहरुख मांजरसुंबेकर, त्याच्यानंतर केलं गेला उडत, आणि आता मी करतोय अॅनिमल. मांजरसुंबेकर ह्याच्यात पण तुझं नाव हा. आहे ना? तर हे जे मी शाहरुख मांजरसुंबेकर नावाचं नाटक होतं ते कसं सर नेम मला महेश ते सरांचं सदाचंच होतं का? महेश सरांनी त्यांच्या आयुष्यातलं पहिलं व्यावसायिक नाटक दिग्दर्शित केलेलं ते म्हणजे मी शाहरुख मांजरसुंबेकर. आणि तेव्हा त्यांनी काय केलं, 25 डान्सर स्क्रीनवर, बच्चन साहेब दिसतायत, सलमान दिसतायत, असीन मॅम दिसतायत, आणि त्यांच्यावर मी इंटरॅक्शन करतो, असं म्हणजे ताम झाम. म्हणजे इथे माईक आहे माझा. अच्छा, मला ते आठवतंय, हा, माझं असं इथे लावूया, इथे माईक काल आहे. बघून पण मला ते ब्रॉडवे स्टाईल त्यांना ते करायचं होतं आणि ते आम्ही केले, त्याचे 100 प्रयोग केले. हे जे नाटक आहे ते स्ट्रगलर नावाचं सरांचा सिनेमा आहे जो त्यांनी स्वतः काम केलंय महेश सरांनी. कॅमेरा आणि ते असं सिनेमा केलाय त्यांनी त्या माणसाचा. मग त्याच्यानंतर शाहरुख झाल्यानंतर आम्ही गेला उडत केलं, मग प्रयोग चालू होते. जेव्हा 25 माझं वर्ष कारकिर्दीचा एन्जॉय करूया, आपण काय सेलिब्रेट करूया, नाटक करूया सर, नाटक करूया. ते बोलले आपण अॅनिमल करूया चल. आणि मग ते मॉडिफिकेशन शाहरुखचं अॅनिमल मध्ये. सो म्हणजे आधीच्या नाटकामधलं जे पात्र होतं त्या पात्रावरून हे पात्र तो पात्र घेऊन त्याची लाईफ स्टोरी घेऊन आता ते बसवून केलंय, ते लोकांना सिक्वल नाही, आपण काय म्हणतो रिइन्व्हेंट करतो ना एखाद्या कॅरेक्टर, किंवा त्या पद्धतीने ते अॅनिमल आलं. मग सरांनी ते लिहिलं. मला सर्वात महत्वाची गोष्ट वाटते, सरांनी जी अॅनिमलची डेफिनेशन लिहिली आहे ना ह्या नाटकात, जी बी टू बी ऑर नॉट टू बीच्या माध्यमातून, म्हणजे मला असं वाटतं ना की खूप काही गोष्टी मांडायच्या असतात मनोरंजनातून. बरोबर. आणि मला म्हणशील तर विनोदी नट मी आहे, पण प्रत्येक नटाला एक माहिती असतं की त्याला सगळे रस परफॉर्म करता यायला मिळावेत. आणि महेश सर ना मला ती जबाबदारी टाकतात माझ्यावर. आणि हे बघ, नट म्हणून ना खूप दडपण येतं, पण मला पर्सनली मजा येते की येस, म्हणजे मी करोनाबद्दल पण काही गोष्टी त्या नाटकात बोलतो. म्हणजे त्यात काही लाफ्टर येतात, काही वन्समोर येतात, बरोबर, पण तिथे मी वन्समोर घेत नाही. मग अॅचिव्ह घबरावू नकोला वन्समोर घेतो, पण तिथे नाही घेत, कारण ती इंटेन्सिटी वेगळी आहे. ही म्हणजे मनोरंजन तर आहे, लोकांना खो खो हसवतंय, ते रिअलाइज करायला लावतंय. कळतच नाही की कधी, म्हणजे मी कम्पेअर करायचं तर जसं बेगम बर्वे नाटक आहे आळेकरांचं, प्रचंड गाजलेलं, त्याच्यामध्ये फॅन्टसी आणि रियालिटी कळत नाही, कधी ते ह्या मूडमधनं त्या मूडमध्ये जाऊन त्या मूडमधनं या, आपल्याला कळत नाही. काल मला तुझं नाटक बघितल्यावर तसं फिलिंग आलं की सांगता येत नाही कधी मूड शिफ्ट झाला, पण तुम्ही त्या कॅरेक्टर बरोबर फ्लो होता अंटिल एंडला, तो ट्विस्ट इन द टेल होतो. त्यामुळे ह्याचं क्रेडिट लेखकाचं आहे, दिग्दर्शकाचं आहे आणि ऍक्टरचं आहे. पण तुला हे परफॉर्म करताना वाट लागते, म्हणजे इट इज डिफिकल्ट ना, इट इज. आणि कितीतरी डोळ्यात पाणी येतं,
त्याच्यातनं तू साफ करून आम्हाला कधी हसायला घेऊन जातोस पताही नाही चलता है. नाही हे बघ ह्याचं सगळं क्रेडिट म्हणजे असं खूप मॉडेस्ट वगैरे उत्तर नाही, पण त्याचं सगळं क्रेडिट महेश सरांना जातं. कारण त्याच्या कॅरेक्टरची डेफिनेशन ती आहे की त्या माणसाला दुःख माहितीच नाही आहे. तो आनंदाची गोष्टही आनंदाने सांगतो आणि दुःखाची गोष्टही आनंदाने सांगतो. सो त्याच्या त्याला दुःखच नाही आहे, कारण त्याचा स्ट्रगल त्या दत्तू मांजरसुंबे करता हा इतकी वर्ष आहे की त्याला कधी तो सुमनबद्दल बोलतोय, कधी तो त्याच्या बहिणीबद्दल बोलतोय, आईबद्दल बोलतोय, कधी वांगाकडे जाऊन तो एका माणसाची डेफिनेशन मांडतोय, कधी त्याला वांगा तू चंगा आहे बोलतोय. हे सगळं है ना, हे सगळं ते जे आहे मला ते जाम आवडते. स्वाईप करतात लोक, आज हे केलं म्हणजे आता ते जसं जेस्टर इन कोर्ट म्हणतो ना की तो आजूबाजूला होणाऱ्या गोष्टींबद्दल बोलतो, खरं सांगतो, त्याच्यावर भाष्य करतो आणि मग गंमत करून निघून पण जातो. अशा सगळ्या पद्धतीच्या गोष्टी तू या नाटकात करतोस. हो आणि त्याच्यामध्ये आता मी हे बोलू की नको मला माहिती नाही, पण त्याच्यामध्ये बारीक बारीक ॲडिशन्स पण असतील, कॉन्टेम्पररी करंट सिच्युएशन्स वरती काही गोष्टी. हे नाटक कसं आहे तू बघितलं असशील तर ऍक्टर म्हणून परफॉर्म करताना मी एन्जॉय करतो. पहिली गोष्ट म्हणजे मला आवडतं. प्रत्येक प्रयोगाला मी प्रचंड एक्सायटेड असतो. प्रत्येक प्रयोगाच्या अगोदर माझा एक फोन कॉल सरांना जातो. वाव. कारण काय तुला शुअर, कारण मला ते म्हणाले, मला सिद्धू म्हणाला होता तू येणार आहेस. हा, आणि मेन म्हणजे हे नाटक सेम हिंदीत महेश सर परफॉर्म करतात ॲनिमल नाटकाने. करेक्ट. सो ते जे परफॉर्म करतात तोच गोष्टी तो हिंदीतला दत्तू मांजरसुंबेकर, हा मराठीतला, पण भावना त्याच आहेत. बरोबर. प्रॉब्लेम तेच आहेत. एक्झॅक्ट. त्याच्यावरचं भाष्य तेच आहे. बरं, त्या भाषांमध्ये त्याची एक डेफिनेशन जगण्याची, त्याची एक आयुष्य आहे. तो सांगतो पेडर रोडला माझा बंगला आहे, तो त्याच्याकडे जी काही गाडी आहे, तर ते जे भावविश्व ते भावविश्व ॲक्टर म्हणून परफॉर्म करताना मला खूप मस्त वाटतं. वेगवेगळ्या पद्धतीच्या रिॲक्शन मिळतात. म्हणजे पद्मश्री, महाराष्ट्रभूषण अशोक सराफ सर आलेले, तर त्यांना मी शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला बोलवलं. ते बोलले अरे रात्रीचा प्रयोग आहे, मी नंतर येईन. आणि यशवंतच्या प्रयोगाला अचानक आलेच, ताई आणि सर आले. पण मग तुला मोह होतो का? नाही, मला घ्यायचा नाही. मला बेसिकली हे नाटक तसं नाही. हे नाटकात ज्या काही ॲडिशन आहेत किंवा ज्या काही म्हणजे कंटेम्पररी एखादा विषय किंवा एखादा विचार असं काही तुला, काल जसं मला वाटतं तू काहीतरी क्रिकेट फुटबॉल बद्दल काही नाही, गर्दी कमी का, फुटबॉलची मॅच आहे ना परत ते, कारण लंडनला आत्ताच आपण सिरीज हारलो ग, तर तुमचं मैदान तू वापरतोस का? पण हे सरांनी लिहिलेलं आहे. अच्छा. हे महेश सरांनी एक एक गोष्ट लिहिलेली आहे. कधी कधी म्हणजे आपण नीटचा पेपर फुटला पण बोलतो, ते कधी ते जे पटकन लोकांना कनेक्ट होतील अशा गोष्टी सर सांगतात. नाहीतर नाटक जे लिहिलंय ते पण मग बेसिकली तो एक मुलगा आहे, त्याची जी स्टोरी आहे, त्याचं जर जर्नी आहे, आणि त्याला माणूस हा ॲनिमल कधी झाला हे कळलंच नाही, हे त्याचं रिअलायझेशन आहे. ते मध्ये मध्ये कळतं आपल्याला आणि आपल्याला पण रिअलाईज होतं. सो मला ते परफॉर्म करताना म्हणजे जबाबदारी आहे, कारण महेश मांजरेकर सारख्या एका दिग्गज लेखक दिग्दर्शकाने आपल्यासारख्या नटावरती जबाबदारी टाकली आहे. पण तितकंच मी ते पोचवतोय. आणि जेव्हा मायबाप रसिक प्रेक्षक भेटायला येतात, जसं आता अशोक सरांचं सांगत होतो, ते म्हणाले की हे वेगळं काहीतरी होतं. वेगळं मला त्यांनी रिॲक्शन दिली आणि ते सरप्रायझिंग करायला मला आवडतं. आणि ते जिथे जिथे प्रयोग केलेत तिथे तिथे लोकांनी त्या पद्धतीने काय म्हणूया ॲप्रिसिएशन दिलेलं आहे. लोक येऊन भेटतात, रडतात, हसतात, बहिणीच्या सीनला कनेक्ट होतात, आईच्या सीनला कोणतरी येतं तरी मला असं करून या नाटकामध्ये तू एकटा पात्र असलास तरी स्टेजवरती असंख्य लोक आहेत, ते काही बोलत नाहीत, पण तुझी अख्खी फॅमिली आम्हाला त्या नाटकात कळून जाते विदाउट सीइंग देम. त्यांचे इमोशन्स, त्यांचं असणं नसणं सगळं पोचतं. हे मला वाटतं ऍक्टर आणि लेखक डिरेक्टरचं मोठं क्रेडिट आहे. डिरेक्टरचं विजन आहे सरळ, की म्हणजे ती लोक काळ्या कपड्यात फिरतात, पण हे एक तर मुळात म्हणजे हे एक पात्री नाटक नाही, हे नाटक आहे. पण त्यात जो पोरगा आहे ना तो एकटा बोलतो आणि नंतर तसं वाटत पण नाही ते बोलतो. तर ते आणि हे चॅलेंजिंग आहे. आणि म्हणजे मुळातच मराठी रंगभूमीवर असे प्रकार घडतात बघ, असे प्रयोग केले जातात. म्हणजे संगीत देवबाबळी घे, झरतरची गोष्ट घे, ऑल दी बेस्ट सारखं नाटक, सई रे सई सारखं नाटक, तू बघ ना यार, ही नाटकं आमने सामने, ही नाटकं ना काही प्रयोग करत असतात आणि लोकांना ती हा. तसं मला असं वाटतं हे धाडस मराठी रंगभूमीवरच होऊ शकतं. म्हणजे याचे वर्जन येतील. उलट प्रत्येक ॲक्टर मी जी भूमिका करतोय ती करण्यासाठी उड्या मारत असेल अनडाऊटेडली. पण मी खूप नशीबवान, म्हणजे मी म्हणतोच नेहमी, खूप वेळा म्हणतो की मी किती ॲक्टर चांगला माहीत नाही, पण मी नशीबवान ॲक्टर आहे की मला ती भूमिका मिळते. आणि चांगल्या कलाकारांबरोबर तू काम केलं नाही, आणि ती करायची संधी मिळते. आणि
अल्टिमेटली मला ते परफॉर्म करायला मिळतं. तर आज त्याचे 50 प्रयोग होत आहेत. तर त्याचा आनंद आहे, कारण पहिल्या प्रयोगापासून पहिला प्रयोग झाला ना, मी खरं सांगतो, मी गंमत सांगतो तुला. हे नाटक ना हिंदीत पहिलं ओपन झालं. हा. आणि हे नाटक मी आणि हिंदीमध्ये महेश दादा काम करतो. ॲनिमल टीम सेम, सगळे सेम, फक्त नट काढलेलं. तर त्यामुळे मला ते काय म्हणतात, मला ते करताना म्हणजे पहिल्या प्रयोगाला सरांनी ओपन केलं हिंदीमध्ये. बरं, हे नाटक गेल्या वर्षी मी 23 ऑक्टोबरला माझ्या बड्डेच्या दिवशी ओपन करणार होतो, की 25 वर्ष कारकिर्दीची नाटक. पण मग ते शूट होतं आणि ते पाठ करणं खूप आहे. ते इमोशनली अपडाऊन जाणं, फ्लॅट नाही गेला पाहिजे. मग ते डिसेंबरला करू. मग सर बोलले डिसेंबर नको, थांब, पाडव्याला करूया. मग पाडव्यापर्यंत आलं. तोपर्यंत सरांचं नाटक आलं. त्याच्या एका आठवड्यानंतर ह्याचा प्रयोग झाला. आणि माझी ना खूप वाट लागली होती, तुला खरं सांगतो. मी एवढा घाबरलो होतो ना. बरं, महेश सर समोर असतील ना तर वेगळं दडपण येतो. महेश ते काही बोलत, दडपण येतं, पण ते काही बोलत. मी तुला सांगतो, ते खूप चांगले आहेत, ते मित्रच आहेत, माहिती आहे का तुला. ते डिरेक्टर रायटर म्हणून ते असे असतील ना, तरी ते सांगताना ॲज अ मित्रच आहे. ते बिंदास, ते तुला असं कर रे असं करत नाहीत. होणार. तर मला भीती, यार पहिला प्रयोगानंतर इंटरव्ह्यूला मला आले, बोलले गुड होणार. भाई साहेब, मी रडलो होतो. आणि पहिल्या प्रयोगाची ही पण आठवण आहे, की पहिल्या प्रयोगाची थर्ड बेल ही भरत जाधव सरांनी दिली होती. अच्छा, तर ते सगळं असं बघ, स्पेशल थँक्स मध्ये पण नाव येतं भरत सरांचं आहे. भरत सरांचं स्पेशल थँक्समध्ये नाव काय त्याचं मी आता विषय निघाला म्हणून सांगतो. माझा पहिला दौरा झाला. बरं, ह्या सगळ्या प्रवासात प्रसाद कांबळी, मंगेश कदम सर, उमेश कामत दादा, भरत जाधव सर, हे लोक आहेत ना. मी आता निर्माता म्हणून उभा राहिलो ना. मी महेश सरांना सांगितलं की महेश सर, मी तुमच्याबरोबर प्रोड्यूस करू का. तर अश्वमी थिएटर्स आणि ताराराम प्रोडक्शन, आणि माझी लहानपणापासून इच्छा होती. मला कधी माहिती नव्हतं की मी असा प्रोड्युसर होईन. पण आपलं पण बऱ्याच वर्षांपूर्वी एकदा आपलं बोलणं झालं तेव्हा मी मनवेला विचारलं होतं की यार असं कारण माझ्यासाठी तू ॲज अ प्रोड्युसर होणं आणि एवढी मोठी अचिव्हमेंट करणं माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. तर तुला विचारलं, तू पण ते खूप वेगळा थँकलेस जॉब असतो, बऱ्याच गोष्टी असतात, तूच मला म्हणाली होतीस. पण माझं स्वप्न होतं यार काहीतरी करायचं. तर मी ताराराम नावाचं एक प्रोडक्शन काढलं. आईचं नाव तारा आहे, वडिलांचं नाव रामचंद्र. आणि ना लहानपण मला ना ती त्या नावाची वेग किक होती, ताराराम पंप असं होतं ना. तर हे ताराराम मला नाव ठेवायचं. महेश सरांनी बोललो, महेश सर ओके कर. सो पहिल्यांदा निर्माता, पण प्रसाद कांबळी, भरत जाधव सर, त्याच्यानंतर उमेश कामत दादा, मंगेश कदम सर, जेवढी लोकं आहेत ना आत्ता, निर्माते, व्यवस्थापक, बाळू काका आपले नाटकातले, आपले शिवाजी मंदिरचे तिथली लोकं, गोट्या सावंत दादा काका, ह्या सगळ्यांनी एवढी हेल्प केली ना. डोंट वरी, होईल, करायला पाहिजे. भरत जाधव सरांनी दौऱ्यासाठी अख्खी गाडी दिली मला मे महिन्यात 10 दिवसाचा दौराच मिळाला. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नाशिक, मी 10 दिवस दौरा केला. मी जळगावला 25 प्रयोग केला. ती गाडी मला भरत सरांनी दिली. तुला माहिती आहे, भरत सरांचे तेव्हा प्रयोग होते सईचे. तोले सध्या गाडी घेऊन जा. किती आणि ना म्हणजे भरत सर, म्हणजे त्या व्यक्तीबद्दल काय बोलू, म्हणजे त्यांना ना खूप अप्रूप आहे. म्हणजे आता ती ही गोष्ट, पण हीच मला आठवतं आमचा कोल्हापूरला प्रयोग होता तेव्हा आम्हाला सगळ्यांना त्यांनी प्रयोगानंतर घरी जेवायला बोलवलं होतं, मी तेच टीमला. आणि आता ही गोष्ट सांगायची की नाही मला माहित नाही, पण मी ते नको सांगू नको. पण ते खूप परे जाऊन मदत करतात. आता ते मग मला वाटलं की भरत जाधव हे नाव माझ्या ह्याच नाही, तारारामकडून जेवढे आयुष्यात मी नाटकं करेन, वॉटर करेन, स्पेशल थँक्समध्ये महेश मांजरेकर सर, भरत जाधव सर हे असणार, कारण यांच्यामुळे मी कुठेतरी उभा राहिलो. सो आपल्या नाटकातली लोकही मला खूप सपोर्ट करतात. तारका असतील, मॅनेजमेंट आपला अनिल जगताप ज्याच्या लाईट्स आहेत, तो जी सांगतो, मदत करतो. प्रोडक्शन त्यांनी पण प्रोडक्शन केलेलं आहे, कसं करायला पाहिजे. आणि मुळात माझ्या नाटकातले सगळे कलाकार. पण तुझ्या नाटकातले कलाकार म्हणजे जसं आम्ही काल आले तेव्हा पंकज तिकीट काउंटरवर बसला होता, तर ते जो तुझा मेकअप मन आहे, म्हणजे अगदी क्षणभर विश्रांतीपासूनचा बिपिन, तो एक एंट्री घेतो. तर हे सगळे तुझे जे क्रू मेंबर्स आहेत ते नाटकात कामही करतात. आणि ते म्हणजे पुन्हा एकदा इंटर कॉलेजेस असतात, कोई भी कुछ भी करेगा लेकिन नाटक करेगा बाई. हे जे इमोशन तू क्रिएट केलंयस पुन्हा एकदा निर्माता म्हणून, हे मी नाही केलं, हे महेश सरांनीच केलेलं आहे. कारण महेश सरांना एक असं नाटक प्रेझेंट करायचं होतं, बसवायचं नाही म्हणणार, की ते ना जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात त्याचे प्रयोग होतील.
की हे फक्त आपल्या महाराष्ट्रापुरतं मुंबईपुरतं हे मर्यादित नाही. वर्ल्ड थिएटर खूप मोठं आहे, पण मराठी थिएटर पण त्याच्यापेक्षा मोठं आहे. इथे भरमसाठ छान छान पद्धतीचे प्रयोग होतात. तर जर म्हणाले जर त्याचा सेटअप आपण छोटा ठेवला ना तर आपण जगभरात कुठेही प्रयोग करू शकतो. बरोबर. त्यामुळे फ्लॅट्सवाला सेटच येत नाही. फ्री फॉर्म आहे ती, म्हणजे मी नावं घेतो आणि त्यांची नावं तू आपल्या पॉडकास्टमध्ये ठेव, कारण ती मुलगी संदेश ती मुलं संदेश बेंद्रे सेटिंगला आहे. त्याच्यानंतर संदीप जुवटकर, आदित्य पंढरे, पंकज पंचारिया, ऋतुजा पाटील, सायली मोरे, त्याच्यानंतर अमोल आरू. मी तुला सांगतोय प्रत्येकाची स्पेशालिटी, कारण खरं तू बोलते. त्यानंतर बिपिन, राजू, आणि माझे सेटिंगवाले पण मध्ये मध्ये येऊन एक एंट्री घेतली, खुश झालास तू. अरे आधी घेतली एंट्री. कोणाचं नाव राहिलं मला माहित नाही, पण आम्ही चौघजण, संदीप जुवटकरचं नाव घेतलं, आदित्य पंढरेचं नाव घेतलं, आपला पंकज, ऋतुजा, सायली, मी, आम्ही ॲक्टर, बिपिन, राजू मेकअप आणि प्रॉपर्टी सांभाळायला, आणि ती आमचा तो संग्राम म्युझिकवाला, आमचा विनोद. सो म्युझिकवरनं मला वाटतं की त्याच्यामध्ये संगीत महेश मांजरेकर आहे, आणि प्रत्येक ब्लॅकआउटला एक तर तू गाणं म्हणतोस यार, आतमध्ये जातोस तसा, सुरात, स्वरात. हिच्याकडून मिळणारी कॉम्प्लिमेंट सगळे. सुरात गातो मी. मला सध्या जरा सूर लागलाय. सॉरी, मला सध्या जरा मटका लागलाय. यो मॅन. तर ते तर म्हणजे तू गातोस पण, परफॉर्म पण करतोस. त्या ब्लॅकआउट, ती सगळी जी नॉस्टॅल्जिया उभा राहतो त्याची पण खूप मजा येते. म्हणजे एक नाटकाचा हा जो वेगळा फॉर्म आहे, हा टिपिकल दिवाणखाना आणि 4-5 पात्र आणि असं नाहीच आहे, म्हणजे फॉर्मच वेगळा आहे. धाडस नाही वाटलं तुला की निर्माता म्हणून उभा राहताना पहिल्यांदा असं नाटक सिलेक्ट करायचं, एक नेहमी घडलेलं गाजलेलं चौकोनी नाटक करावं असं? नाही, मला असं प्रामाणिकपणे सांगितलं तर मला माहितीच नाही की मी गरम सळी हातात घेतली. माझ्यासमोर एक व्यक्ती होता, महेश मांजरेकर सर, ते बोलले उचल उचल. त्याची धग लागते की त्याची ऊब मिळते हे मला आत्ता माहीत नाही, पण मी ते एन्जॉय करतोय. मला प्रोडक्शन काय करायचं हे मला माहीत नाही, कसं टॅकल करायचं माहीत नाही. महेश सर ही एकमेव व्यक्ती ज्यांनी म्हणलं कर मी आहे. बट दॅट इज हिम. मला त्यांचा कॉन्फिडन्स मिळाला, आणि जशी नावं घेतली, भरत सरांचं नाव घेतलं, उभा राहिला माणूस. उभेच राहतात. आणि सर्वात मोठी जी ताकद आहे ते नाव ताराराम, ते माझ्या आईवडिलांचं, जे कधीतरी प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं, जे माझं आहे. त्यामुळे धाडस म्हणण्यापेक्षा ना मी ती गोष्टच एन्जॉय करायला लागलो आहे. असं कमर्शियल, हे नाटक कमर्शियल आहे. बरोबर. तू त्याला हे नाटक कमर्शियल नाही म्हणू शकत. हे नाटक मनोरंजन करत नाही का, तर करतं, पण तो फॉर्म आहे ना तो इंटरेस्टिंग आहे. आणि मला वाटतं की काल एक मुलगी आली, मी जेव्हा आवाहन करतो की तुम्ही लिहा नाटकाबद्दल, तर ती हेच म्हणतो की मी काय लिहू. मी निशब्द झाले. म्हणजे मला खूप भारी वाटलं की मी आज या नाटकाला आले. तो अनुभव देण्याचा प्रयत्न करतो आपण, आणि तो महेश सर देत आहेत आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून. तर ती खूप मोठी गोष्ट. आणि ते मी म्हणतो ॲनिमल नाटक मला खूप बरं वाटतं की ताराराम अश्वमी थिएटरचं पहिली जे कलाकृती आहे ती ॲनिमल आहे. कारण ह्या रेंजचं काम आपण करूया, ज्यात लोकांना हसूया, रडूया, त्यांचं मनोरंजन करूया, त्यांचा पैसा वसूल करूया, आणि त्यांना काहीतरी जे त्यांना त्यांच्या मनातलं आहे राहतं. नाटक राहतं तुमच्या बरोबर अनेक. अच्छा. पण त्याच्यावरती जबाबदारी आली आणि तो उभा राहिला. पण त्याच्या बॉडीमध्ये अतिशय स्टाईल आहे रे, डूड आहे तो. आणि त्याला मी एकदा एका प्रयोगात बोललो होतो, बलवानचा सुनील शेट्टी. तर तो पूर्वीचा बलवानचा सुनील शेट्टी वाटतो ग. काल पण म्हणाला, कारण तो काही सिनेमा पण रिलेटेड आहे ना, तर कधी कधी ती निघून जाते ना एक गोष्ट. पण तू म्हटल्यावर पंकज पंचारिया हा माझ्याबरोबर काम करतो. तो काम चांगलं करतो, आणि तो नाटकाची मॅनेजमेंट सांभाळतो. बरोबर. गोट्या काकांबरोबर ते सांभाळतो. राजू सगळं व्यवस्थापन करतो. बिपिन मला बॅकस्टेजला मदत करतो. प्रत्येक जण, तुला माहिती का, अमोल आरू या मुलाचं नाव घेतलं मी, तो कल्याणला कन्स्ट्रक्शन बेसिंग व्यवस्थित चालले त्याचं. तो जागोमन पॅरेमध्ये छोटे मोठे रोल करायचा. तो फक्त माझ्या प्रेमाखातर त्या नाटकात येतो, आणि तो विंगेत प्रॉपर्टी ठेवण्यापासून काम करतो. पण माझ्या प्रेमाखातरवरनं मला असं म्हणायचं आहे की जो ऑडियन्स तुझ्या नाटकाला येतो हा तुझ्या प्रेमाखातर येतो. तू आज मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये स्वतःचा एक ऑडियन्स बनवलायस, जो सिद्धार्थ जाधवला थिएटरमध्ये बघायला येतो. तो बघायला येतो तुला, आणि तो घेऊन जातो नाटक, विच इज आय थिंक अ ग्रेट थिंग. तर कालच्या तसं मला मनवीने अजून बाईट दिलेलं नाही आहे. हे मी टाकेन आमच्या ॲडमध्ये. हां. तर कालच्या प्रयोगामध्ये मी असं नोटीस केलं की स्टेजवरती ॲक्टर्स बोलत नाहीत, पण ऑडियन्समधनं लोक बोलतात. ते तुझ्या मनातले विचार बोलतात, ते तुझ्या अनएक्सपेक्टेड गोष्टीने तू प्रश्न विचारतोस त्याला उत्तरं देतात.
एक वेगळं पार्टिसिपेशन होतं आणि तेही तुमच्या नाटकासारखं दोन्ही लेवलला झालं ना, म्हणजे एक नाटकातलं झालं आणि एक काही लोक सिद्धार्थ जाधवला पण सांगत होते सिद्धू आय लव्ह यू वगैरे असं पण होतं. एवढं मी ऑडियन्स पार्टिसिपेशन नाही पाहिलंय. म्हणजे एक एक भरत जाधव स्टेजवर होतं तेव्हा लोक त्याचं ते अमृते पाय ते सगळं म्हणतात. एक प्रशांत दामलेचं हाय कॅन नायका ऑडियन्स अख्खं म्हणतो तसं काल तुझ्या सगळ्या वाक्यांना रिप्लाय होता यार, विच इज हॅट्स ऑफ टू यू अँड युअर ऑडियन्स. पण ते महाराष्ट्राच्या मायबाप रसिक प्रेक्षकांचं प्रेम आहे, जे इतकी वर्ष प्रामाणिकपणे काम करण्याचं फळ असेल कदाचित ते. पण हे तू ॲनिमल नाटकाबद्दल जे सगळं माझं कौतुक करतेस, जे चांगलं बोलतेस, जर ते वाईट असेल त्यात मी कुठेतरी कमी पडत असेल, पण जे सगळं चांगलं बोलतेस ना, तू कमी पडतो. पण मग याचं सगळं श्रेय हे महेश मांजरेकर सरांना आहे. कारण प्रत्येक प्रयोगात मला माहिती असतं ते कुठेतरी असतात, मला आचार्य घेतील बघतील, मला ना त्यांनी माझ्यावर टाकलेली ती जबाबदारी आहे ना. मग त्यात सिद्धार्थ जाधव सहज देऊ शकतो, तुला जे हवं आहे ना की कमर, पण नाही त्या दत्तूमध्ये कुठेतरी तो सिद्धार्थ जाधव आहे जो मी माझा स्ट्रगल कनेक्ट करतो. तो आईबद्दल बोलताना भाऊक होतो, तो बहिणीबद्दल बोलताना भाऊक होतो, पण तो मॅच्यू घाबराव नकोला तो आपल्या जोनी करतो. की ॲनिमलमध्ये बोलताना मला प्रचंड आवडली ती गोष्ट की माझ्या नशिबात ॲक्टर म्हणून टू बी ऑर नॉट टू बी आलं आहे. मी कधीच कुठल्याही एकपात्री अभिनय स्पर्धेत, तो खूप मोठा बॅच आहे नटसम्राटचा, जो माझी खूप इच्छा होती करायची, मी हे करू का, पण कधी संधी नाही मिळाली. पण माझ्या नशिबात मलाच म्हणजे माझ्या काय प्रयत्नांनी असेल किंवा त्या प्रवासात असेल, टू बी ऑर नॉट टू बीची अशी एक व्याख्या एक नट म्हणून मला आजच्या पिढीला सांगता आली महेश मांजरेकर सरांच्या लेखणीतून. तर ते मला खूप भारी वाटतं. तर मी ती चौथी भिंत मी शक्यतो नकोच तोडी असं होतं. पण ते परत कधी होतं कळतच नाही, त्याची मजा आहे ती त्या ऍक्टरची मजा आहे. पण ह्या सगळ्यामध्ये तुझी फेवरेट कुठली आहे? हा, म्हणजे एक बहिणीबद्दल आहे, आईबद्दल आहे, तुझं स्वप्न आहे, टू बी ऑर नॉट टू बी आहे, जिथे तू ॲनिमल ही डेफिनेशन अख्खी तुला सर्वात जास्ती की बॉस येस मैं मेरे को मजा आता है असं एक फिलिंग असतं ना एखादा आयटम, तो कुठचा आहे? खूप मी असं खरं सांगतो, म्हणजे तू म्हणशील की सिद्धू खूप, पण मला पहिल्या वाक्यावरून शेवटच्या वाक्यापर्यंत मला प्रत्येक वाक्याची किक आहे, प्रत्येक वाक्याची. कारण आता ते बोलतो ना की ऑर्नॉल शिवाजीनगर, ऑर्नॉल काय, ऑर्नॉल शेजवान सॉस. आता ते शेजवान सॉस महेश सरांचंच आहे, तो ते ह्युमर पण आहे. ओके, चांगला आहे फॅमिली पॅक, ते त्याला बोलतो तिथे पण आहे. पण मला ते आवडतं, स्वाईप करतात, अरे रे अरे, ह्याच्यात पण मला वेगळी किक आहे. कारण हे लोकांना ना ते डायरेक्ट भिडतो, जे त्याच्याला भिडतं त्याच्यात तुला मजा येते. मजा. मी बहिणीचा सीन करताना मला आता मी 50 प्रयोग मला माहिती आहे की पुढच्या सिक्वेन्सला मी माझ्या तो इम्पॅक्ट, आता आपण बोलू नको लोकांना तो अनुभव दे, पण तो देणार आहे. पण तरी मला ते वाक्य बोलल्यानंतर मजा फील येतात, ह्याची येते का ह्याची येते, मला ते एन्जॉय करतात, मला ते फील करतात. हा येते, आणि जिथे हा येते, आणि जिथे फील करते ते फील करते. संगीच्या वेळेला जी अर्थता जाते ते फील येतं की डोंगरावरून तो बहिणीला हाक मारतोय. मला ऑडियन्स दिसत नाही, म्हणजे ना एकांकिका स्पर्धा करताना दिसत होतं ना याच्यात, मला दिसतच नाही ऑडियन्स. तिसऱ्या रांगेत ना चौथा कोणते नाही ते लोचाला व्हायचं कधी कधी. सॉरी, मी थोडं विषयांतर होईल, पण लोचाला ना मी सांगतो, मला परत मी जर भरकटलो, मला ऑडियन्स दिसत नाही किंवा मी सांगतो मला ऑडियन्स त्याच्याबद्दल, पण लोचा दालरेला मी ना कपाटावर उभं राहून ना लहान पोरांना करायचो. कारण ना मी केळं खायचो, केळं आधी म्हणून. तर मी केळं कसं खायचो, एका साईडची साल काढायचो, ओके, आणि खायचो असं. तर आणि ती पोरं ना, लहान पोरं आलेली लोचाला, ती सगळी मलाच बघणार ना, तर त्यांना वाटायचं अख्खं कच्चं केळं खातोय, कारण इथून साल काढली नाही ना, तसं काय असं वगैरे करतात. तेव्हा त्यावेळेला व्हायचं. पण आता खरंच मी ऑडियन्स मला दिसत नाही, पण मी ती आर्तता जाते ना ती बहिणीची, त्याच्यानंतर मी म्हणजे आम्हाला एक ऑडियन्स येऊन बोलल्या की तू गेलास ना की थोडा वेळ दे ना आम्हाला, म्हणजे आम्हाला रडायचंही आहे, आणि येतोपर्यंत ते हुस्न तेरा तौबा तौबा सुरू होतं. आता हेच बेसिकली सरांचं थॉट आहे ना, नट म्हणून तू घेऊन जा, एवढा सेकंड जात नाही. हा, तू घेऊन जा आणि सोड, तू रडायचं नाही. मला सरांचं की तू रडायचं नाही, पण पिक्चर सारखा एडिट आहे नाटकाला.
कारण तू सपाक करून ते तुला व्हायला पाहिजे. आणि ते नट म्हणून तू म्हणशील की काय, पण ते खरंच जरा त्रासदायक आहे. पण तू दरवेळेला खरा रडतोस, खरं तू त्या इमोशन मध्ये जाऊन रडतोस का तुझ्या डोळ्यात असं केलं की पाणी येतं? त्या इमोशन जाऊन रडतो. ते येते डोळ्यात पाणी येतं, पण ते म्हणजे ते अडीच नाही येईल. त्याच्यानंतर तो एक असा तो एक येतो नटाला, तो मिळतो असा, आणि त्यातून येतं का ते. कारण रडणं काही सोपं नव्हे. ते नाही. इमोशन नाही सापडलं तर त्या दिवशी डोळ्यातनं पाणी येत नाही. मला आतापर्यंत असं नाही झालं की कधी आईला. बरं, त्याच्यात आणखीन एक रिएक्शन आहे की त्याच्या डोळ्यात अश्रू येत आहेत, ते त्याला आले काय आले काय असं त्याचं ते काय रे हे काय झालं असं होतं. तर हे ना मला सरांनी खूप छान पद्धतीने त्या अॅनिमलसाठी, हे पर्टिक्युलर त्या अॅनिमलसाठी सरांनी मला ह्या काही गोष्टी सांगितल्या आहेत. कॅरेक्टरायझेशन हे कॅरेक्टर स्पेसिफिकेशन आहे, ते हलता कामा नाही. बाकी तो आता जसं त्याचा एंड आहे किंवा तो हळूहळू त्या एंड पर्यंत जातो, तो कसं जात असेल त्याला ते थोडे मॅनरिझम त्यांनी ठेवलेत. पण नाटक म्हणून तू मगाशी आमच्या सहकलाकारांचा विषय काढलास ना, ते चांगले ऍक्टर आहेत म्हणून ते न बोलता इम्पॅक्ट वाढतातच. म्हणजे तिथे तू म्हणशील की ते हे उभं राहिलं आणि होऊन जाईल, तर नाही होणार. तिथे त्या पद्धतीचीच म्हणजे ट्रेनमध्ये तुला ती गर्दी नाही दिसली. अरे तो काय सीन आहे यार ट्रेनचा. मी एक नाटक पाहिलं होतं लंडनमध्ये, 39 स्टेप्स. तर त्याच्यामध्ये ते सगळं मेक बिलीफ होतं, छोटं छोटं. त्याची मला तो सीन बघून आठवण झाली की एक पटकन ट्रेन आपल्याला दिसते, ती पूर्ण बिलिव्हेबल आणि ती निघून जाते. क्षणिक होतं ते. आणि तर ॲनिमल हे नाव का असं कधी कधी विचारलं. हां, तर त्या सोलोलॉकीमध्ये टू बी ऑर नॉट टू बी मध्ये महेश सरांनी जी माणसाची डेफिनेशन सांगितली ना, मॅन इज अ डेंजरस ॲनिमल दॅन ॲन ॲनिमल. तर ते मला खूप भावतं नट म्हणून. तो प्रत्येक सीन करताना डोळ्यात पाणी असतं, पण ते अँगरवालं पाणी आहे. ते सॅड असं नाही आहे. तो जेव्हा बोलतो की वाघाने कधी दुसऱ्या वाघाच्या पिल्लावर बलात्कार केलाय का, किंवा ह्याच्यात की ते मला खूप म्हणजे तू म्हणालीस ना की कुठलं इम्पॅक्टफुल आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळं आहेच. बहिणीचं सीन आहे, मैत्रिणीचं सीन आहे, आईचं सीन आहे, आणखी 2-4 आपले रिसेंट सीन आहे, दारूचं सीन आहे. पण हे जेव्हा येतं ना तेव्हा ते असं दिले का त्यांनी, आणि तो जर्म आहे. हा बरं, तू एक अप्रतिम डान्सर आहेस, आम्हाला माहिती आहे. आपण तर गाणं केलं एकत्र. Hilarious. आणि मी माझ्या आयुष्यात जे काही 2-3 रोमॅन्टिक गाणी आहेत त्यातली माझी एक हिरोईन, बापरे तू सासूबाई तू काय रे बापरे. पुण्यामध्ये आपण अलिबाग मध्ये नाचलो बाहेर. ओ गॉड. तर तू फॅन्टॅस्टिक नाचतोस, तुझी एनर्जी फॅन्टॅस्टिक आहे, पण तुझे नाटकामध्ये जे नाचतोस ते कॉमेडी डान्स आहे. डान्स परफेक्ट आहे, स्टेप्स छान होतात, मजा येते, पण त्याच्यामध्ये एक ह्युमर आहे यार. साला डान्समध्ये ह्युमर तू जो घेऊन आलायस, कैसा जमाया, मला हे समजून घ्यायचं आहे. इतकं कठीण आहे. बेसिकली त्याला असं वाटतं की ही इज अ गुड डान्सर. तो म्हणतो की वन्स मोर येतो मला आव करतोय, आणि त्याला नाही माहिती आहे काय त्या पोराला, जो दत्तू मांजरेकर जो स्ट्रगलर आहे, तर तो सगळ्या स्टेप मिक्स करतोय. तो कावाला या करतोय, कौन प्यारे करतोय, उसने तेरा तौबा तौबा, त्याला कळतच नाही नक्की काय. आणि ते जे त्याचा इनोसन्स डान्स आहे ना, त्याची गंमत तुम्हाला येते. कारण नाचायला येतं का, फिल्म इंडस्ट्रीत काम करणार तर काय, तर मी ना, आणि सेम महेश सर नाचतात पाहिजे. म्हणजे म्हणजे ते तर ही स्टेप त्यांनी सांगितलेली आहे. ती आहे ना काय ती तमन्ना भाटियाची, गावाला या. बरं त्यात ते गाणं कुठलं गावतो, मी आजची उगा बराव नको ऐसा खत मी, असं म्हणजे ते सो त्याच्या त्या काय माहितीये का, त्या मुलाचा इनोसन्स हा तुम्हाला भावतो. तो दत्तू मांजरेकर तो बिचारा त्याचा प्रामाणिक प्रयत्न चाललाय जगण्यासाठी. तो बोलतो ना, मला काय ॲक्टिंग येते, मला येते सगळं येतं, म्हणजे डिरेक्शन येतं, एडिटिंग येतं, नंतर सांगतो कुकिंग येतं मला, मी गाड्या मस्त धुतो, मी धुनी भांडी मस्त करतो, पण मला चान्स द्या. सो ना कुठेतरी ना स्ट्रगलर कनेक्ट होतात ना यार त्या ह्याला, की आम्हाला आपण सगळे स्ट्रगलर तर असतोच, चान्स पाहिजे मला, तुम्ही काय सांगा यार. आणि मग त्याला इम्प्रेस करायला तो काहीतरी नाचतो. आणि म्हणजे एवढा पण चांगला डान्सर नाही आपल्या इंडस्ट्रीत, एवढे बहारदार डान्सर आहे, पण रिदममध्ये नाचल्या माणसाला ऑफबीट नाचायचं असेल तर त्याला मला तुला टाळ्या दिल्याच पाहिजेस तुम्हाला, प्लीज मला देच टाळ्या. कारण
ते हो, कारण ते ऑफबीट tough कसं आहे. पकडायचं, ऑफबीट माणूस ऑफबीट ते त्याला नाचतो म्हणायचं की 4च्या बीटवर 3चा डान्स कसा नाचायचा इम्पॉसिबल आहे. आणि त्यात बरं ते सगळं करायचंच आहे तुला, तर ती गंमत आहे. पण ती आणि प्रत्येक प्रयोगाला वन्स मोर येतो हा. रिअली पण आय प्रत्येक- फाइंड इट्स ऍब्सोल्युटली द हाय पॉइंट. आणि मी घेतो वन्स मोर, घ्यायला पाहिजे. म्हणजे कधी कधी संदीप पण माहिती आहे, संदीप कसे तो वांगा रेड्डीच्या गेटमध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये ना, तो तुम्ही असा असतो. पण 1-2 प्रयोगाला तो पण आपला करायला लागला, पाहायला बोलो वांगाची मूडमध्ये आली तसं करून ना. पण ते मी न घेतो वन्स मोर. तुला कधी स्टेजवर परफॉर्म करताना हसायला आलंय? ह्या नाटकाच्या दरम्यान कारण एवढे मोमेंट्स आहेत, ऑडियन्स मधनं काहीतरी येतं, कोणतरी काल ते एकदा काय आलिया भट वगैरे असं कोणतरी म्हणाला, डायरेक्ट आणि म्हणाला हा, तू- तर मी गेलो. तर एवढं एक्सपेक्टेड नसतं आपल्याला, तर तुला हसू येतं, तू डिस्ट्रॅक्ट होतो, या- कॅरेक्टर सुटतं. सुरुवातीला मला असं शोधत होतो ना मी कॅरेक्टर. पण आता मी हे ठरवलंय की ती खूप ते असं करून ना ती 4थी भिंत ठेवायची, त्याच्या पलीकडे नाही जायचं. कारण काय त्याचा इम्पॅक्ट आहे ना त्या नाटकाचा. म्हणजे काय आहे, शेवटी मी मनातल्या लोकांच्या मनातलंच बोलतोय ते कॅरेक्टर, त्यामुळे ते रिलेट होतात. काय जिथे आता अच्छी खबर वन्स मोर, आता वन्स मोरला तू घेतोस कारण ती भिंत तोडून तू लोकांचं ऐकून ते, कारण ते छान आहे ते वाटतं. पण काही सिक्वेन्स आहेत जिथे त्याच्या परीही जाऊ शकत नाही मी. म्हणजे तो जो ट्रेनचा आपण बोलतो की ते स्वाईप करतात, तर ते अगोदर सर म्हणाले ट्रेनला घे, पण ट्रेनला ना तो अँटी लाफ्टर यायला लागला आणि ती घटना खूप अशी ताजी आहे ना, मग ती आम्ही तिथे घेतली. सो ही जी सरांचं स्विच होऊन आहे ना, की इम्पॅक्ट कुठे आहे, आपण लोकांना तीच गोष्ट रिअलायझेशन कशी करून देऊ शकतो. की म्हणजे सगळेच आंधळे आहेत ना, बघतायत डोळ्यांनी, पण ते हे जे ह्या गोष्टीला मला वाटत नाही मी होईन. कधी अशी लहान पोरं बिरं फिरतात. म्हणजे खरं सांगतो आत्ता उत्स्फूर्तपणे घेतलेलं मी नाटकाच्या अगोदर अनाऊन्समेंट करतो की कृपया आपले मोबाईल फोन्स आणि लहान मुलं बंद करून ठेवा, नाही तर वडिलांनी बाहेर घेऊन जा. तर मी सुमनला फोन करत होतो, सुमनचा तो माझा कैसे बताओ तू मेरे लिए कौन हो ती कविता. तर ते मी ते गुलजारचा सिक्वेन्स होता ना, मी कविता लिहित होतो आणि बघ गुलजार चोर नको माझी ओरिजिनल आहे, तर एक पोरगं रडायला लागलं. तर चोर नको माझी ओरिजिनल आहे, आणि तिथे पोरगं रडत होतं. नाही ते सांगितलंय वडील घेऊन जातील बाहेर, त्याला एवढं काही टेन्शन नाही. हा मी तुला काय सांगत होतो संगे सुमन, तर ना मी त्याच्यातच त्याला सांगितलं बाबा घेऊन जा, तर तिथे टाळ्या आल्या. कारण ते कधी येतं म्हणजे, पण ते जेवढं म्हणजे मी ती भिंत पलीकडे जाण्याचा प्रयत्नच करत नाही. आणि ह्या नाटकाला ती गरज नाही. ह्या नाटकाला सरांनी एवढं दिलंय आणि प्रत्येक प्रयोग ते मला हे घे, हे नको, हे झालं, हे आउटडेटेड झालं, हे चांगलं आहे, हे अशा पद्धतीने घे. तू महेश दादाचं ॲनिमल हिंदीवाला बघितलं? मी त्यात काम पण केलंय. कोणाचं? तो ट्रेनमध्ये असतो ना, अच्छा त्याचं. त्या दिवशी संदीप जोडकरचा काहीतरी प्रॉब्लेम होता, सर बोलले ये. तुला त्यांच्यासारखं करायचा मोह होतो झाला? त्यांच्यासारखं कोणी करू शकत नाही, कारण ते प्रत्येक सो स्वीट. हा ॲक्च्युली प्रत्येक ॲक्टरचं वेगळं इंटरप्रिटेशन आहे. म्हणजे त्यांचा दत्तू मांजूसुंबेकर हा कदाचित तो माणूस जो आहे तो गेली 30 वर्ष बाहेर पडला आहे, स्ट्रगल करतोय. हा मुलगा गेली 10 महिने 10 वर्ष शोधाशोध करतोय. एक वयाचं पण आहे की त्या कॅरेक्टरकडे हा माणूस कसं बघेल, त्यांचा अनुभव जास्त आहे. आणि ॲक्टर म्हणून सर खूप सुपिरियर आहेत. ते ईज करतात म्हणजे कुठली गोष्ट त्यांना अंडरलाईन करायची गरज नाही. ते मी ईज करण्यापेक्षा मी त्या कॅरेक्टरला थोडंसं हसरं ठेवून करतो. तू या तुम्ही म्हणजे प्रत्येकाची ॲक्टरची ती एक स्पेशालिटी आहे. सो तो मला मोह नाही, मला ते मेजमराईज करतात. मला ते और म्हणजे असाही एक पर्स्पेक्टिव्ह आहे या कॅरेक्टरचा. इम्पॅक्ट सेम आहे, टाळ्या सेम आहेत, जिथे लोकांना पटतंय ते पटतंय. आणखीन सर वेगवेगळ्या ठिकाणी जागा काढतात, कारण लेखक आहेत त्यांना तिथल्या तिथे व्यस्त टोन करतात. मी ते लिहिलेलं कसं पोचू त्या कॅरेक्टरच्या बरोबर हाचा विचार करतो. आणि पण सर ब्रिलियंट करतात. हा मला बघायचं, त्याने एका दिवशी 2 प्रयोग केले त्याच एनर्जीने. फक्त सरांचं आहे, मी इकडून गेलो तर इकडून घेईन, नाही तर इथून एंट्री घेईन, इकडे त्यांची मागच्यांची पळापळ. सर बोलतात काय करायचंय मला, इकडून मी येतो ना,
राजू असतं ना कधी कधी, पण राजू पण अलर्ट असतं सर. आय कॅन इमॅजिन, इथे एंट्री, इथे एक्झिट आहे, इथे घेतली, हा युनिट अगे माझ्यावर धड तोपर्यंत सर गेले स्टेजवर. पण एकदा ते स्टेजवर गेले ना, सर काय कॅरेक्टर पकडतात यार महेश सर. मी खरं सांगतो, म्हणजे ज्यांनी ॲनिमल हिंदीत पाहिलं ना, तू त्यांना विचार. आपल्या मराठी इंडस्ट्रीला बऱ्याच जणांनी पाहिलं आहे, तू त्यांना विचारते एफर्टलेस. पण मला सांग तू म्हणजे त्या नाटकामध्ये किती 7, 8, 9 ब्लॅकआउट्स आहेत. ओके. ह्याच्यानंतर हा आहे चंक, हा चंक नाहीये, असा एक कधी धडधड नाही, फ्लो तुझा आता परफेक्ट flow. बसलाय. त्याची रिहर्सल झाली आपल्या किती नाटकात. दिवस रिहर्सल केली? अरे बापरे, हो. जून वगैरे मध्ये एक एक सीन करायला लागलो. मागचा जून. हा, हे बाई सुरू कुठून झालं सांगतो. झी गौरवला मी एक परफॉर्म केलं होतं, बहिणीचं आणि आईचा सीन, नाट्यगौरवमध्ये. नटसम्राट ही थीम होती झी गौरवची. अच्छा. आणि ते टू बी ऑर नॉट टू मी, तेव्हा तो जाताना एक्झिट करताना बोलतो, आपल्या स्ट्रगलरसाठी शिरवाडकरांनी काय लिहिलं आहे ना, बरोबर शिरवाडकरांनीच लिहिलं बरोबर ना, की काय लिहिलं यार, टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज अ क्वेश्चन, जगाव कमाराव आहे का सवाल आहे. स्ट्रगलरचं असंच आहे, जगाव कमाराव, आणि ते निघून जातो असं ते तेव्हा होतं. सो तिथून मग सर बोलले करेंगे आपण. तर तेव्हा सरांना एक पोरगा करू शकतो असं वाटलं, आणि सरांनी मला मग दिलं. तिथपासून आहेच करतो. त्यामुळे त्याची पुन्हा शिवाजीराजे भोसले सेटवर चक्रा व्हायच्या. म्हणजे मी उस्मान खिल्लारीच्या त्या डोळ्या पांढरा बिंढरा स्कारवीरमध्ये मी आपला तिकडे पाठांतर, सर हसीन, हां बरोबर चालेल चल. तर सरांचं एक मला आवडतं, मला ना तू ना कारणं देऊ नको, तू जेव्हा ते करशील ना ते बेस्ट कर. मला ते 19-20 वाटू दे, तू बेस्ट कर भाई. मग ते सिनेमा असेल, नाटक असेल, तुझं कुठलंही काम असेल, मला हे नको सांगू तेव्हा काय झालं ते लाईटवाल्याने जरा हे केलं. नाही, ते नाही असले, ते नसले तरी तू उभारून करायला पाहिजेस. सो ते त्या जबाबदारीने मी करतो. एखादा चांगली कलाकृती आणि एखादा सक्सेसफुल ॲक्टर ह्याच्या मागे खूप मेहनत, विचार, अनालिसिस, इंटरप्रिटेशन, लर्निंग या सगळ्या गोष्टी असतात. आणि त्या सगळ्या गोष्टी तुझ्यामध्ये, आता मी तुझ्याशी एवढ्या गप्पा इतक्या वर्षांनी मांडल्या, पण त्या सगळ्या तू आत्मसात केल्यास, आणि यू आर अ वन ऑफ द बेस्ट ॲक्टर्स दॅट वी हॅव ऑन स्टेज जस्ट नाव. जो इतक्या ताकदीने नाटकात काम करतोय आणि सुपरस्टार तर तू झालेला आहे. त्यामुळे मला खूप आनंद आहे. आणि ॲनिमल हे नाटक फार मस्त आहे. त्यामुळे मी सगळ्यांना सांगेन की प्लीज बघा, की सिद्धार्थचं एवढं फॅन्टॅस्टिक ऑन स्टेज काम प्लीज बघा. आणि थँक्यू यार. आणि तू जे काही म्हटलीस नट म्हणून, मला असं वाटतं, जो आपला पॉडकास्ट बघतायत ॲक्टर्स जास्त बघत असतील, मला असं वाटतं ना, तुमच्याकडे शिकण्याची वृत्ती असेल, तुम्ही कान ओपन ठेवून जर सरेंडर होऊन रिसिविंग ह्या नोटवर असाल कधी करिअरच्या, तर तुमच्या आयुष्यात खूप छान छान कामं येतात. सो फक्त स्टेज नाही, सिनेमा असेल, वेब असेल, OTT असेल, मला खूप बरं वाटतं ॲज अ ॲक्टर. माझ्याकडे ना एक थर्ड पर्स्पेक्टिव्हने वेगळे दिग्दर्शक बघतात आणि ते मला त्या पद्धतीने प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतात. मी कधी डाऊटफुल होत नाही. आत्ता तू मला म्हणे सिद्धू मला ना तो एक रोल करायचा आहे असं, तर मी ते करेन की नाही ह्या डाऊटफुलवर नसतोच कधीच. मी डाऊट घेतच नाही. तुला वाटतं मी करेन ना, ओके गो फॉर इट. आणि जेव्हा आपण ते जातो तेव्हा आपल्याला खूप साऱ्या गोष्टी मिळतात करण्यासारख्या. काही लोक म्हणजे काही नट बिचारे ते काय करतात, हे मला जमेल की नाही ना या थॉटने ना आधीच बॅकफुटवर जातात. मला म्हणायचं आहे ट्रायआउट करा. क्रिकेटमध्ये आम्हाला मॉन्टी सरांनी एकच गोष्ट सांगितलेली आहे वीर मराठीच्या वेळेला, आपलं पहिलं वर्ष आहे, आपण हरणार नाहीच आहोत, आपण जिंकणार आहोत नाही तर शिकणार आहोत. सो एन्जॉय करू. सो मला वाटतं ती जी भीती आहे ना हरण्याची, ती जर काढली ना, मी जर असा विचार केला असं महेश सरांनी केलं यार मला जमेल की नाही, तर माझी वाट लागली असती. मी बोललो मी जमवून घेईन, पहिली जबाबदारी तरी घेतो. आणि आज तू जे सगळं म्हणालीस ना, जे काय माझ्याबद्दल ज्या काही 3-4-5 तू ती विशेषणं लावलीस, मला असं वाटतं ह्याचं एकच म्हणायचं आहे की तुम्ही विद्यार्थी राहा, तुम्हाला चांगली कामं येणार. आणि मी खूप लकी आहे की मी फक्त एवढंच आहे की मी मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. 50 प्रयोगाच्या निमित्ताने ॲनिमल कुठेतरी छोटंसं आता मोठं होत चाललं आहे, पण येणारा मायबाप रसिक प्रेक्षक एवढा कमाल आहे की तुम्हाला ताकदच देतो. त्यामुळे ह्याचे मला असं वाटतं, मला सर
आता वयाची 80 झाली, आता मी थांबतो. होय तोपर्यंत मी हे नाटक करेन. फॅन्टॅस्टिक. आणि थँक्यू मनो, तू पण आलीस. ज्यांनी ज्यांनी नाटक पाहिलंय ते प्रेम करतायत, ज्यांनी नाही नाटक पाहिलं तर मनवाच्या ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगतो की प्लीज, मनवा म्हणाली की मग एक फायनेस्ट परफॉर्मन्स मला माझ्या वाट्याला आलं, तुम्ही करतोच आहे. आपल्या इंडस्ट्रीत असे दिग्गज कलाकार आहेत ज्यांना तुम्ही रंगभूमीवर बघताय, त्यांची कामं आवडत आहेत. हा पण तुमचाच पोरगा आहे, काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. या नक्की बघायला ॲनिमल. थँक्यू. काल का सुपरस्टार ऑफ टुमारो आई. थँक्यू.